नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 529वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ती म्हणाली, तुला बघितलं की मला समुद्राची आठवण येते. तो आनंदाने म्हणाला, अरे वा, फारच छान. माझे अंतरंग खोल आणि अथांग आहे म्हणून की ते रत्नांनी भरलेलं आहे म्हणून तुला अशी आठवण येते. ती म्हणाली, तसं नाही, मला बोट लागते, खूप मळमळते आणि तुला बघितले की मला तसेच होते. ती म्हणाली, तुला बघितलं की मला समुद्राची आठवण येते. तो आनंदाने म्हणाला, अरे वा, फारच छान. माझे अंतरंग खोल आणि अथांग आहे म्हणून की ते रत्नांनी भरलेलं आहे म्हणून तुला अशी आठवण येते. ती म्हणाली, तसं नाही, मला बोट लागते, खूप मळमळते आणि तुला बघितले की मला तसेच होते. दुसरी कविता आहे. बाबांनी मला दिवाळीत 20 रुपयांचा एक माउथ ऑर्गन भेट दिला. त्याचा फायदा मला अनेक महिने झाला. मी तो वाजवू नाही म्हणून आईने मला रोज 1 रुपया दिला. काही महिन्यानंतर नाहीतरी मी तो वाजवत नाही म्हणून मीच तो कपाटात ठेवून दिला. नंतर आईला तो सापडला आणि तिने तो फेकून दिला. बाबांनी मला दिवाळीत 20 रुपयांचा एक माउथ ऑर्गन भेट दिला. त्याचा फायदा मला अनेक महिने झाला. मी तो वाजवू नाही म्हणून आईने मला रोज 1 रुपया दिला. काही महिन्यांनी नाहीतरी मी तो वाजवतच नाही म्हणून मीच तो कपाटात ठेवून दिला. आईला तो सापडला आणि तिने तो फेकून दिला. तिसरी कविता आहे. एक उत्तम राजकारणी नेता कसा असतो? तो असा वागतो की त्यामुळे आपण हळूहळू खड्ड्यात जातो. आणि तो असा बोलतो की आपण पुन्हा एकदा त्यालाच मत देतो. एक उत्तम राजकारणी नेता कसा असतो? तो असा वागतो की त्यामुळे आपण हळूहळू खड्ड्यात जातो. आणि तो असा बोलतो की आपण पुन्हा पुन्हा त्यालाच मत देतो. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 63वा भाग. 5 कोशांना भेदून जाणे तर्क शक्य करतात. विचार आणि विवेक यांची मदत ते घेतात. 5 कोशांना भेदून जाणे तर्क शक्य करतात. विचार आणि विवेक यांची मदत ते घेतात. आत्म्याचे वर्णन करणे शक्य नाही म्हणतात. असा नाही तसा नाही असेच सर्व म्हणतात. आत्म्याचे वर्णन करणे शक्य नाही म्हणतात. असाच नाही तसाच नाही असे सर्व म्हणतात. तर्क विवेक दोन्ही एका बिंदूपर्यंत नेतात. आत्म्याचे ज्ञान व्हावया तेही थिटे पडतात. तर्क विवेक दोन्ही एका बिंदूपर्यंत नेतात. आत्म्याचे ज्ञान व्हावया तेही थिटे पडतात. त्याच्या पुढे जी होते ती अपरोक्ष अनुभूती होते. ही जाणीव झाली की त्याला समाधी नाव देतात. त्याच्या पुढे जी होते ती अपरोक्ष अनुभूती होते. ही जाणीव झाली की त्याला समाधी नाव देतात. 5 कोशांच्या पुढे कोणी आत्म्यापाशी जातो.
निर्मल अटल स्थिर असा तो आनंद असतो. पाची कोशांच्या पुढे कोणी आत्म्यापाशी जातो. निर्मल अटल स्थिर असा तो आनंद असतो. ही स्थिती अशी असते ती कधीही संपत नाही. खरा मीच तो आहे अशी मग जाणीव संपत नाही. ही स्थिती अशी असते ती कधीही संपत नाही. खरा मीच तो आहे अशी जाणीव संपत नाही.